चाळीसगाव या ठिकाणी काम करतो. तर मी सकाळी चाळीसगावला गेलो, रात्री तिथे मुक्कामी राहिलो आणि आमच्या घरी काही दरोडेखोरांनी माझ्या आजी सेवानिवृत्त शिक्षकांच्या पत्नी आहे. आजी बाजूला एकट्या राहता आणि आजीची अतिशय एकदम क्रूरपणे हत्या झाली आणि त्यांचा अतिशय अमनुष्यपणे आपण जे म्हणू शकतो कान तुटला त्यांचा. परत एकदम रक्ताच्या सारोळ्यात पडले होते डोक्यामध्ये. आरोपीने खूप जोरात रॉड टाकले. म्हणजे तुम्ही जर फोटो बघशाल तर पाहू शकत नाही. माझी प्रशासनाला व नागरिकांना एवढीच विनंती आहे की आपण माझ्या आजीला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे व असे अमनुष्यपणे जे गुन्हा करता त्यांच्यावर आपण ह्युमन राईट्स ह्या जे ह्युमन राईटनुसार जेवढी जास्त कलम लावता येईल 302 असेल, ह्युमन राईट्स असेल, असे तुम्ही लवकरात लवकर कलम टाका व आरोपीला लवकरात लवकर अटक करा व त्याला फाशीपर्यंत शिक्षा द्या. आमची फक्त न्यायदेवतेकडे एवढीच विनंती आहे किंवा पोलीस प्रशासन, पिंपळगाव पोलीस यांनी लवकरात लवकर आरोपीला शोधावे अशी मी विनंती करतो. घटनेमागचं काय वाटतं तुम्हाला, कशामुळे झालं असेल? घटनेमागचं असं झालं सर की आता सोन्याचा भाव, गोल्डचा भाव जास्त प्रमाणात वाढून गेलेला आहे. तर गोल्डच्या संशयात किंवा प्रॉपर्टीच्या याच्यानं ती खून व चोरी होऊ शकते. किती गोल्ड होतं तरी? आजीकडे साधारण मला आयडिया नाही, पण एक पोत आणि कानातले होते. आजीकडे एक अंगठी असू शकते आजीकडे. रोख रक्कम काही होती? रोख रक्कम जास्त काही नसेल, पण थोडीफार आजी खर्च पुरता ठेवत होती आजी घरात रक्कम. आजीचा उदरनिर्वाह कशावर चालू? आजीचा उदरनिर्वाह चालत होता. आजी सेवानिवृत्त शिक्षकाच्या पत्नी होत्या व तिथे आजीला पेन्शन होत्या. आजी स्वावलंबी होत्या, कोणावरही आजी अवलंबून नव्हत्या. स्वतः करून खायच्या का? हो, आजी स्वतः करून. आमच्या गावात आत्याचं घर आहे, आत्याकडून आजीला डबा येत होता. म्हणजे आजीला कोणाची गरज नव्हती. आजीचे 2 मुलं होते, पण दोघांपैकी कोणाची गरज नव्हती आजीला. तर तुमच्या न्यूज माध्यमाच्या, इलेक्ट्रिक माध्यमाच्या माझं मी सर्वांना विनंती करतो की माझ्या आजीला लवकरात लवकर न्याय मिळावा ही अशी सर्वांकडे मी विनंती करतो. गावात अशी चर्चा आहे की चोर गावातलेच आहे, याच्याबद्दल? हा, मला पण माहिती मिळाली की ती 3 संशयित आरोपी आहे, ती मागच्या दाराने हे करते. पण मी त्यांचा नातू असल्यामुळे माझ्याजवळ डायरेक्ट बोलू शकत नाही कोणी. म्हणजे तुमच्या नात्यातले असं म्हटलं? नाही, नात्यातले कोणी म्हणजे जवळचं सांगून राहिलं. म्हणजे ही जो घटना झाली हा घटनाक्रम पूर्ण म्हणजे मी घरी नसताना समोरच्या आरोपीला माहित होता हा घरी नाही, याचे काका घरी नाही आहे. बरोबर त्या वेळेमध्ये आरोपीनं बरोबर हे केलं. नाही तर मी घरी राहिलो असतो तर ही घटना झाली नसती. तुमचा संशय दाट आहे? माझा संशय डायरेक्ट तर मी कोणाचं नाव नाही घेऊ शकत संशयाला, कारण की त्याच्या मागे पण काहीतरी पाहिजे सर. स्थानिक पातळीवरचेच लोक असतात? हो, स्थानिक पातळीवरचे लोक आहे, कारण की बाहेरचे लोक असं डायरेक्ट येऊन सनी कोणाच्या घरी करू शकत नाही. घरचे गावातलेच लोक असू शकतात संशयित लोक. ओके सर.